करता केलेल्या प्रयत्नाची दखल ही आपल्या महाराष्ट्र शासनाने घेतली, आमच्या महायुतीच्या सरकारने घेतली आणि त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केलेले आहे। त्याबद्दल आपण त्यांचं कौतुक केलेलं आहे, त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे। मित्रांनो, एकंदरीतच आज या भागाला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आपला 3 अतिरिक्त म्हणून आपण ओळखायचो, परंतु शहरामध्ये विकास करत असताना, शहरामध्ये तुम्हाला करता सुधारणा करत असताना, शहरामध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी करत असताना तुम्ही बारामतीकर मला मनापासून साथ देता आणि त्याच्यामुळे मी बरंच काही करू शकतो। अजून खूप काही आपल्याला करायचंय, बारामतीच्या ग्रामीण भागाकरता करायचंय, बारामती शहराकरता करायचंय, बारामतीच्या वैभवामध्ये भर घालायची आणि आज ती रात्री आपल्याला एक सर्कल मोठं करावं लागलं आणि आजपासून आपण त्याच्या पद्धतीने ठराव देखील केलेला आहे। या एकंदरीत सर्कलला तिरंगा सर्कल अशा प्रकारचं नाव आपण दिलेलं आहे। आपल्या सगळ्यांच्या कायम हे स्मरणात राहील आणि आज त्याचं अनावरण देखील आपण केलेलं आहे। मित्रांनो, मी कामं करत असताना कुठेही माझ्या मनामध्ये कुणाच्या भावना दुखाव्या, कुणाच्या तरी श्रद्धेला कुठंतरी ठेच लागावी अशा प्रकारची भावना माझ्या मनात कधीच नसते। मी माझं लहानपण ह्या शहरामध्ये गेलेलं आहे, अनेक माझे सहकारी या शहरात लहानाचे मोठे झालेले आणि त्याच्यामुळे हे शहर बदलत असताना मी पण लहानपणी बघितलं। परंतु तुम्ही ज्यावेळेस 91 साली मला खासदार केलं त्यावेळेस पासून मी काही मागं वळून बघितलं नाही, सतत कुठेही गेलो। आज मी सकाळी बीडमध्ये होतो, नंतर मी दुपारी संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला आलो, दुपार संध्याकाळी मी साधारण आपल्याकडे आलो, उद्या मी कोल्हापूर आणि सांगलीला जाणार आहे, परवा जळगावला जाणार आहे। कामं तर होतच राहणार, परंतु आपली सगळ्यांची बारामती ही ग्रीनरी दिसली पाहिजे। त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचा निधी आणतोय, तुम्ही साथ देताय, कारण त्या ठिकाणी मला कठोर निर्णय घ्यावे लागतात। पिंपरी चिंचवडमध्ये देखील विकास करताना अनेकदा अतिक्रमण मला काढावी लागली, कुणाचा तरी पोटावर पाय द्यावा अशा प्रकारची भावना माझी नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था आपल्याला करायची, त्याही पद्धतीचे प्रयत्न माझे चाललेले आहेत। आज बारामती मधला जुनं भाजी मंडई तिथली एक चांगली डिग्री वास्तू लवकरच आकारात येऊ पाहते। ते झाल्यानंतर देखील बारामतीचा आपला गुणवडी चौक असेल, इंदापूर चौक असेल, तिथला रस्ता मोठा होणार आहे, तिथलं चित्र बदलून जाणार आहे। आपल्या एसटी स्टँडचं कौतुक तर देशामध्ये सगळीकडे होतं, राज्यामध्ये सगळीकडे होतं, परंतु ते तुम्ही पण स्वच्छ ठेवलं पाहिजे। मी परवा अचानक गेलो, मी तिथं इतकं सगळ्यांना झाडलं आणि एकंदरीत काय होतं, कुठेही आलं की असे कार्यकर्ते आणि लोक निवेदन देतात की एखाद्याला वाटेल बारामतीत कधी येतो का नाही, कुणाला जाईल तिथं निवेदन, अरे मी आहे ना तुमच्या करताच आहे, परंतु काहीतरी चिंता पाहायला शिका। इथं ओएसडी ठेवला, इथं पीएस ठेवला, तिथं ते ऑफिसला बसतात।